रावल्या ये की ग रावल्या, शीतल आली बघ. बस मी चहा करते जरा. अहो नाही नको. काय ग शीतल? रावल्या आज प्रॅक्टिसला का नाही गेलास? ते जरा काय काम होत. रावल्या रे, असं करून कसं चालेल? एवढं रक्त आठवून प्रॅक्टिसला यायची बंद झालेली पोरं आपण परत आणली का नाही? वय मग आपणच असं केलं, आपणच प्रॅक्टिसला गेलो नाही तर ती पोरं परत प्रॅक्टिस बंद करतील. पण माझं पण काम इम्पॉर्टंट होतं ना. कसलं काम होतं तुझं? अरे सांग की. का त्या भैयाच्या नादाला लागून तू बी त्या कमानीच्या फंद्यात पडलास? होय, त्याच काम होत. आणि पंद्यात काय म्हणतीस? चांगलं अगं ती काम. राहुल्या अरे, मी तुला कालच सांगितलं, अशी सक्ती करून लोकांकडनं पैसा काढणं बरोबर नाही र. अगं असं कसं? इक्याच बलिदान सगळ्यांसाठी होतं ना. हे बघ राहुल्या, लोकांची दिवसाची मजुरी 300-400 रुपये असते आणि त्यात घरात खाणारी तोंड 4-5. त्यात कशी द्यायची त्यांनी वर्गणी? अगं अशानं मग कमानच उभी राहणार नाही ना. पण एवढा हट्ट का आहे कमान उभी करायचा? इक्या काय कमान उभी राहावी म्हणून शहीद झाला होता का? राहुल्या अरे, तुला कळत नाही. काय कळत नाही तवा? तो भैया आपल्या भावनांशी खेळून त्याची पोळी लाटायला बघतोय. गप, असं काय नाही. अरे ते काय म्हणते ते ऐकून तरी घे ना. राहुल्या हे बघ, तूच मला सांग, तो भैया गेला होता का सगळीकडे वर्गणी मागायला? आणि वरनं त्याची पोरं काय म्हणणार की भैयाची आयडिया आहे. कुठल्या तर आमदार खासदाराला बोलवतील उद्घाटनासाठी. आणि मग एकदा का त्यांचं काम झालं की डुंकून बी बघणार नाहीत त्या कमानीकडे. त्याचा फायदा झाला ना की झाला, संपला विषय. राहुल्या, इक्याचं नाव कमानीवर नाही तर लोकांच्या मनावर कोरलं गेलं पाहिजे. शीतल, अगं त्याच्या लय गोष्टी मला पटत नाही. त्याचा स्वभाव अजून सुद्धा मला खटकतो. पण अगं ही काम तो लय मनापासून करतोय खरंच. राहुल्या अरे, असं तुला वाटतंय? उद्या त्यानं तुला पुढं करून स्वतः गोळा केलेला पैसा लाटला म्हणजे? नाही, असं तो करणारच नाही. मला फुल कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. कशावरनं? अगं त्यानं सगळं जमवलेलं पैसे माझ्या जवळ दिले ठेवायला. थांब. हे बघ. काय? होय शीतल, रात्री पैसे घेऊन आला ना तर मला सुद्धा असंच झालं बघ. मी त्याला म्हणलं, बाबा कशाला परक्याचं धन आपल्या घरी घेऊन आलायस म्हणून. कळलं का आता? अरे राहुल्या अरे, पण शीतल, सारखं सारखं नाव ठेवून उपयोग नाही. अगं तो आपल्या इक्यासाठी एवढं करतोय, ह्यातच लय झालं. अगं आपण जसं आपल्या परीनं करतोय तसं तो त्याच्या परीनं करतोय. आणि त्याची भावना चांगली नसती तर माझ्या जवळ दिलं असतं का पैसे ठेवायला? आणि तो मला म्हणला, राहुल्या कमानीचं सगळं आता तू बघायचं. म्हणून आता कमान होईपर्यंत मी थांबणार नाही. राहुल्या, पण त्या कमानीच्या नादात आपल्या प्रॅक्टिसचं काय? अगं तिथं पोरं जातील की त्यांची ती काय आता बारकी आहे तू. इतक्याची कमान होणं लय महत्वाचं आहे. मला भैयानं जबाबदारी दिली. आता कुणी बी काय बी सांगून दे, मी आता ऐकणारच नाही. राहुल्या, हे बघ माझं ऐकून घे. राहुल्या, राहुल्या हे बघ. राहुल्या, राहुल्या रे. नेमकं काय चाललंय या भैयाचं काय कळना.
पण काय तर मोठा प्लॅन नक्की आहे. एवढ्या सहजासहजी तो राहुल्याच्या हातात सगळा व्यवहार देणार नाही. सावध राहायला पाहिजे. नाना नाना काही आपण सध्या 1000 रुपये देऊ शकत नाही. एवढं गरीब झालोय का आपण? का काय झालं? अहो गल्लीतली सगळी लोक चिडवत होती मला काल कमानीसाठी आपण 1000 रुपये भरले नाहीत म्हणून. वर्गणी? नाना सुमन म्हणली होती मला काल गावातली पोरं आली होती. ते फाट्यावर विक्रमच्या नावानं कमान उभी करायची का नाही त्याच्या वर्गणीसाठी. आणि घरात नेमकं काहीच पैसे नव्हतं. वहिनी आम्हाला वाटलं तुम्ही सांगितलं असेल नानांना. देण्यातच नाही राहिलं बघा माझ्या. देवा विठ्ठला, विक्रमसाठी आपण करू तेवढं थोडंच आहे. तो आपल्या घरातलाच होता. नाना आपण देऊया 1000 रुपये. वय बाई, मला बी राहून राहून त्याचं वाईट वाटायला लागलंय. अहो घरटी कमीत कमी 1000 रुपये तरी द्यायचंच असं ठरवलंय पोरांनी. नाही देऊ आपण, द्यायला माझी काहीच हरकत नाही. पण गावातल्या समजांना एवढं देणं जमणार आहे का? अहो, दिलेत नाना, सगळ्यांनी दिलेत. फक्त आपण आणि शीतलताई राहिलोय. त्याच्यामुळे तिच्यावर पण चिडले होते सगळेजण. अहो ती बी तसंच म्हणत होती, ज्याला जेवढे जमतील तेवढेच द्या, उगाच सक्ती करू नका. अरे मग बरोबरच आहे की तिचं. अहो काय बरोबर आहे नाना? मला सांगा, कमान बांधायची म्हणजे पैसे लागणारच ना. आणि आता सगळ्यांना तुमच्या मर्जीने द्या असं म्हणल्यावरती कोण देणार आहे? आता हे तुला कुणी सांगितलं? मला आपला गोट्या दादा म्हणत होता. बर देऊ आपण पैसे. पण शीतल असं का म्हणली असेल? मला काय माहित. नाही, खरंच तसं काहीतरी कारण असणार. त्याशिवाय ती असं बोलणार नाही. ते आता तिचं तिलाच माहिती असेल. वहिनी ग्रामसभेत पण भैयानं जेव्हा हे विषय मांडला ना तेव्हा शितलीने विरोध केला होता त्याला. अहो पण ती कशाला या भानगडीत पडती? तसं कसं? सगळीकडे शेंडा हाणायचा असतो मॅडमना. चौऱ्या अरे तसं नाही रे काका, वागतीही आणि मला सगळं ऐकून घ्यायला लागते. मोठी बहीण आहे तुझी, बोलताना जरा विचार करत जा. तुम्ही फक्त वर्गणीचे पैसे द्या, मला बाकीचं काय म्हणायचं नाही. बर आजच देतो मी. बोला मिसेस फौजी. मी काय, तुम्हीच बोला. तुम्हीच सांगा, कसा गेला आजचा दिवस? गेला ठीकच. शीतले, काय झालं ग? काय नाही, कुठं काय.